कधी जर तुमच्या समोरून मांजर गेलं तर त्याला ओलांडून जाऊ नका असं सांगितलं जातं, परंतु यामध्ये किती सत्य आहे हे बघा. पूर्वीच्या काळामध्ये अगोदर गाड्या नव्हत्या, तर मग काय होतं? बैलगाडी. सर्व ठिकाणी बैलगाड्याच होत्या. अगोदरच्या काळात भलेही ती अमेरिका असेल, चायना असेल किंवा भारत असेल, त्यांच्या जवळ अगोदर बैलगाडीच होती. तर मग पूर्वी रात्रीच्या वेळेस जर कोणती बैलगाडी जंगलातून जात असेल आणि अचानक बैलगाडी चालवणाऱ्याच्या समोर मांजर दिसेल तर एकदम या गोष्टीची प्रोबॅबिलिटी आणि चान्सेस वाढायचे की आपल्या जवळ कोणते तरी जंगली प्राणी आला आहे. जसे की वाघ, सिंह किंवा चित्ता त्या मांजराचा पाठलाग करत ते आले असतील. आणि अगोदरच्या काळात बऱ्याच वेळेस असं घडून आलेलं आहे की मांजर समोरून गेलं की त्याच्या पाठीमागे वाघ आला असेल. मग काय, वाघ माणसाला मारून गेला असेल आणि मांजर बॅड लकने म्हणजे तोच मृत्यूशी जोडला गेला. तर मग आताच्या काळामध्ये ह्या गोष्टी तेवढ्या फरक पडत नसतील. जे लोक शहरामध्ये राहतात ते म्हणत असतील हे काय यार, इथं वाघ थोडी येईल. परंतु हे पास्टचा ट्रामा आहे जो अजून देखील मेंदूमध्ये फिट आहे. आणि तोच कारण आहे बऱ्याच ठिकाणी खेडेगावामध्ये समोर मांजर गेल्यानंतर दुसरा माणूस जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दुसरा माणूस त्यावर पाऊल टाकत नाही. लाईक आणि सबस्क्राईब करा.